जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय तुम्हाला आणि मला देवाने ही संधी दिली, त्याच्या वचन वाचण्याची, त्याच्यावर मनन करण्याची. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर या नवीन दिवसामध्ये प्रभूने आम्हाला काय शिकवलंय, शिकवणार आहे, वचनातून मार्गदर्शन करणार आहे, यासाठी आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूची, आम्ही या तुझ्या शास्त्र भागाचा अभ्यास करत असताना तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र ज्ञानाने, पवित्र आत्म्याने भरून प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. माझा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, वरून येणारे शब्द तू आम्हाला तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, ही रात्रीची वेळ प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. तुझ्या वचनावर बोलत असताना तू माझ्या संगती तू बोल. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. पित्या परमेश्वर, प्रभूजी, प्रार्थना तू ऐकलीस आणि तुम्हाला सहाय्य करणार आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, खरोखर परमेश्वर महान आहे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊया. आणि खरोखर आज आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. त्यासाठी आपण एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला गौरव देऊया. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि खरोखर या ठिकाणी देवाचं वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे मागच्या भागामध्ये की पेत्र हा कर्नल्या हा जो प्रभूचा दास आहे, त्या ठिकाणी त्याच्या घरी तो आलेला आहे आणि त्याच्या घरचे सर्व तयारी करून त्या ठिकाणी त्याचं देवाचं वचन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग पहा, आज आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या मननामध्ये स्वागत आहे. जे कोणी हे शास्त्र भाग वाचणार आहेत, अभ्यास करणार आहेत, देवाच्या वचनात
चा अभ्यास करणार आहेत त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आणि पहा, ह्या ठिकाणी 10वा अध्याय आणि 34 वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी पेत्राने त्या ठिकाणी देवाचा संदेश या कर्नेलियाच्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी आपल्याच घरचे नाही तर चहूबाजूचे त्याचे शेजारी जे होते त्या सर्वांना त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी गोळा केलेला आहे, एकत्र केलेला आहे. आणि मग पहा, त्यांनी ह्या ठिकाणी देवाचा दास पेत्र यांनी त्या ठिकाणी संदेशास सुरुवात केलेली आहे. आणि मग 35 वचनामध्ये तो बोलतो की देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्तच तो सर्वांचा प्रभू आहे. याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले ते हे. आता ह्या ठिकाणी स्पष्टपणे पेत्र, प्रभूचा दास पेत्र या ठिकाणी बोलत आहे की देव पक्षपाती नाही. आता ह्या वचनावरती बोलत असताना खरोखर आज आम्हाला आजच्या मंडळांमध्ये पक्षपात बघायला भेटतो. खरं धार्मिक जीवन हे ख्रिस्ती मंडळीमध्ये राहिलेलं नाही. नावाचे ख्रिस्ती आहे, खरा ख्रिस्त त्यांच्या जीवनात अद्याप उतरलेला नाही. पुढारी तसेच आहेत, देवाच्या मंडळीतील लोक तसेच आहेत, आणि जे बायबल प्रमाणे जे वचनामध्ये सांगितलेलं आहे ते वचनच आज त्यांच्या जीवनामध्ये उतरलेलं दिसत नाही. याची सर्वात मोठी शोकांकिता आहे. प्रत्येक मंडळीमध्ये हा प्रॉब्लेम आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रभूच्या वचनानुसार सेवा आहे, प्रभूच्या वचनानुसार देवाचे दास त्या ठिकाणी काम करत आहे, प्रभूला पूर्णपणे त्यांनी सर्वस्वीपणे प्रभूला समर्पण केलेलं आहे, अशा ठिकाणी देवाचं काम जे आहे ते पक्षपाताचं नाही आहे. आज आम्हाला ह्या ठिकाणी पेत्र ह्या लोकांना, देवाचा दास, प्रभूचा दास पेत्र या ठिकाणी सांगताना दिसतो की देव पक्षपाती नाही. होय प्रियानो, देव हा पक्षपात करत नाही. तो विश्वासणाऱ्यांवर देखील पाऊस पाडतो, अविश्वासणाऱ्यांवर देखील पाऊस पाडतो. प्रियानो, आमचा देव आहे तो प्रीती करणारा परमेश्वर आहे. आमचा देव आहे तो प्रेमळ देव आहे. परंतु जर आम्ही त्याच्या विरोधात वागलो, त्याच्या वचनाच्या विरोधात वागलो, आम्ही जर आज्ञा मोडली तर आम्हाला त्या ठिकाणी शिक्षा तर होतेच, परंतु ती शिक्षा आम्हाला सुधारण्यासाठी असते प्रियानो. आणि म्हणून देव हा तोंड पाहून निर्णय करत नाही. आता ह्या ठिकाणी पेत्राला जर आम्ही आदल्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभूच्या दूताने, प्रभूने त्याला आवाज देऊन सांगितलं, त्याचं देहभान सुटलं प्रभूच्या दासाचं पेत्राचं, आणि त्याला त्या ठिकाणी एक चांदव्यासारखं जोडी त्या ठिकाणी आकाशातून आली. त्या जोडीमध्ये वेगवेगळे प्राणी त्या ठिकाणी दाखवले आणि प्रभूने त्याला आज्ञा केली की हे मारून खा. प्रभूचा दास पेत्र म्हणला की प्रभू, आजपर्यंत मी अशुद्ध काही ते खाल्लं नाही, परंतु त्या ठिकाणी देवाचं वचन प्रभूने सांगितलं की मी जे शुद्ध केले ते तू खा. याचा अर्थ असा आहे की आज लोक याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतात, अशुद्ध गोष्टी खायला निघालेल्या आहेत. देवानेच आम्हाला सांगितलेलं आहे. प्रियांनो, या वचनाचा असा अर्थ की यहुदी लोक जे विदेशी लोकांसंगती संबंध ठेवत नव्हते, त्या विदेशी लोकांपर्यंत देवाचं वचन पूर्णपणे नेण्यासाठी पेत्राला देवबाप तयार करत आहे. आणि पेत्राला त्या ठिकाणी सांगितलं की तू जा आणि त्या लोकांना देव माझ्या वचनातून मार्गदर्शन कर. म्हणून पेत्र ह्या ठिकाणी सांगतो की देव पक्षपाती नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहे
तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्तच तो सर्वांचा प्रभू आहे आणि ह्याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले ते हे. योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले व त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. आणि त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्या बरोबर खाणे पेले केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकास उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्या विषयी देतात. खूप महत्वाचं भाषण, देवाचा संदेश ह्या ठिकाणी पेत्राच्या द्वारे ह्या कर्नल्याच्या घरामध्ये आलेला आहे. तेथील लोकांना आलेला आहे. प्रभूची पूर्णपणे सुवार्ता त्यांनी त्या ठिकाणी या लोकांना सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याच्या पुनरुत्थानाची, मरणाची. आणि ही उठल्याला त्यांनी खाणे पिणे या प्रभू संगती केले. या सर्व विषयीच तो म्हणतो की आम्ही साक्षी आहोत, साक्षीदार आहोत. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्या विषयी देतात. आज प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि मग 44व्या वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की परराष्ट्रीयांवरती पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो. मग 44व्या वचनामध्ये पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल. मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. पहा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे भाषण चालू असताना देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी त्या मंडळीवरती उतरलेलं आहे. आणि हे सर्व परराष्ट्रीय लोक होते. बघा, देवा पक्षपाती नाहीये. जसा यहुद्यांचा तसा विदेशांचा, परराष्ट्रीयांचा आहे. प्रियांनो, आज देवाने सर्वांवरती सारखी प्रीती केलेली आहे. प्रभूने सर्वांवरती प्रेम सारखं केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या कर्नल्याच्या घरातील जी मंडळी आहे त्याच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलेलं आहे. आणि ते वेगवेगळ्या अन्य भाषेतून ते त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. आणि हे पाहून यहुदी आश्चर्यचकित झालेले आहे. या ठिकाणी प्रभूने परराष्ट्रीयांसाठी म्हणजे आम्ही जे विदेशी आहोत आमच्यासाठी सुवार्तेचे दार मोकळे केलेले आहेत. देवाने आम्हाला देखील जसा यहुद्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा केला तसाच परराष्ट्रीयांना देखील पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा केलेला आहे.
हे आम्हाला या ठिकाणी दिसते. प्रियांनो, आज आम्हाला या मंडळीसारखं जीवन जगायला पाहिजे. आता पवित्र आत्मा कसं काय यांच्यावरती उतरला? हे सर्व प्रार्थना करणारे व्यक्ती होते. कर्नेलियाच्या विषयी तर आम्ही पाहिलं मागच्या अध्यायामध्ये की तो नीतिमान होता, दान धर्म करणारा होता आणि नित्य प्रार्थना करणारा व्यक्ती होता. त्याच्या घरादारासह त्याच्या हाताखाली काम करणारे देखील धार्मिक होते. हे सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रार्थना करताना आम्हाला दिसतात. आणि पेत्र जाण्याच्या आधी त्यांनी सर्व प्रार्थनेची तयारी त्या ठिकाणी करून ठेवलेली आम्हाला दिसते. म्हणजे प्रभूच्या वचनाची आस्था त्यांच्या जीवनामध्ये होती. त्यांच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाची भूक होते, देवाच्या आत्म्याची भूक होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची भूक होते. तीच भूक आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियांनो, खरोखर आज हे देवाचं खूप प्रभावी वचन आहे. आज या सर्व गोष्टींचा आजच्या मंडळांमध्ये अभाव दिसत आहे आणि त्यामुळे मंडळांमध्ये अतिशय थंडपणा आहे. फक्त आज मंडळांमध्ये फक्त ऑर्केस्ट्रा चालू आहे, ऑर्केस्ट्रा. प्रियांनो, आज आम्हाला ऑर्केस्ट्राची गरज नाहीये. आज आम्हाला प्रभूच्या जवळ जाऊन गुडघे टेकण्याची गरज आहे, पश्चातापाची गरज आहे, आमच्या जीवनाचं नवीनीकरण करण्याची गरज आहे, आम्हाला पवित्र जीवन जगण्याची गरज आहे, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र करण्याची गरज आहे. आज आम्हाला खऱ्या रीतीने प्रभूचा स्वीकार करण्याची गरज आहे. आणि मग पहा प्रियांनो, देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज प्रत्येकावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. पित्या परमेश्वर, धन्यवाद ईश्वर देवा. ओ थैंक यू जीसस. ओरी दाबा सियारेदा हालेलुया. थैंक यू जीसस. ओरी कादाबा शांदारा. पवित्र आत्म्या, तू आज या सकाळच्या समय पहाटच्या वेळेस तू आमच्या प्रत्येकासंगती बोलत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रियांनो, आज आमच्या प्रत्येकासंगती स्वतः प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. या वचनाद्वारे त्याने त्याच्या दासांद्वारे जे काही कार्य ह्या ठिकाणी केलेलं आहे ते आम्ही पाहत आहोत. दास हे त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या अग्नीने पेटलेले होते, सामर्थ्याने भेटलेले होते. आणि म्हणून त्या ठिकाणी या मंडळीमध्ये काम होत होतं. आणि ती मंडळी देखील वचनाचा स्वीकार करून पश्चाताप करून प्रभूच्या चरणाजवळ येत होते. परंतु आज मंडळांमध्ये तसं दिसत नाही. अंतःकरण कठोर झालेली आहे, जगाच्या व्यवस्थेच्या पाठीमागे लागलेले आहे, भौतिक गरजांच्या पाठीमागे लागलेले आहे, पृथ्वीवरच्या गोष्टींच्या माग लागलेले आहे. स्वर्गीय गोष्टी त्यांना नकोय, त्यांना प्रार्थना नकोय, वचन नकोय, जगातल्या गोष्टी त्यांना पाहिजे. प्रियांनो, आज या जगातल्या गोष्टींचा नाश होणार आहे एक दिवस, परंतु स्वर्गीय गोष्टी अविनाशी आहे आणि त्या मिळवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आज आम्हाला या वचनामध्ये स्पष्ट दिसतं की ह्या लोकांवरती देवाचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी मिळाला, पण त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा झाला नव्हता. आणि मग त्या रात्री त्या लोकांनी देखील पाण्याने बाप्तिस्मा केला. जाहीररीत्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केला आणि प्रभूला त्यांनी संपूर्णपणे जीवन दिलेलं आहे. ते समाजाला घाबरले नाहीत, लोकांना घाबरलेले नाहीत, कोणा राजाला घाबरलेले नाहीत, तर त्यांनी त्या प्रभूकडे पाहून त्यांनी पूर्णपणे जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. प्रियांनो, आज मंडळांमध्ये हे होताना दिसत नाही. जर आम्हाला देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे प्रियांनो, तर आम्हाला अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी परराष्ट्रीयांवरती देवाच्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्या ठिकाणी झालेला दिसतो. प्रियांनो, तुमची आणि माझी लायकी नसताना आज प्रभूने आज आमच्यासाठी
या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे मार्ग मोकळे केलेले आहे. आमचं जीवन पूर्वी कसं होतं याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे प्रियांनो. त्याचे उपकार आम्ही विसरले नाही पाहिजे. आणि आता आज आमचं जीवन कसं आहे ती सर्व त्याची कृपा आहे. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही त्याच्या पवित्रतेत, त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये, पवित्र अग्नीमध्ये वाढायला पाहिजे. त्याच्या कृपादानांमध्ये आम्ही वाढलं पाहिजे आणि पवित्र आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्याशिवाय आम्हाला देवाचं कार्य करता येणार नाही. म्हणून प्रियांनो, आज देवाच्या वचनानुसार आम्ही चाललं पाहिजे. प्रभूचा दास पेत्र यांनी भाषण दिलं आणि त्या ठिकाणी त्या मंडळीवरती पवित्र आत्मा उतरून आला, सामर्थ्य उतरून आला आणि त्या लोकांनी देखील मागे पुढे न पाहता प्रभूचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. पाण्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आणि त्यांचं जीवन त्या ठिकाणी बदलून गेलेलं आहे. ही अशी मंडळी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, आपण ह्या वचनामध्ये आलात, वचन ऐकलं त्याबद्दल देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये भरपूर साक्षी आहे. साक्षी कोणाच्या जीवनामध्ये होतात की जो प्रार्थनेमध्ये राहतो, प्रभूमध्ये वाढतो, त्याच्या जीवनामध्ये साक्षी आहे. तसं पाहिलं तर सर्वांच्या जीवनामध्ये साक्षी आहे. आज देवाने आम्हाला जिवंत ठेवलं ही सगळ्यात मोठी साक्षी आहे. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य ह्या जिवंत देवाने पुरवलं ही सगळ्यात मोठी साक्षी आहे. देवा, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी तुम्हाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद ईश्वर देव बाप्पा. पुन्हा एकदा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी आम्हाला दिसतं की परराष्ट्रीयांवरती कसं उतरलेलं आहे. देव पक्षपाती नाही हे आम्हाला दिसतंय ह्या ठिकाणी. आणि प्रभू, तुझी स्वार्थ आमच्या कानावरती जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे तशी ती कानावरती सरळ रीतीने आलेली आहे असा आमचा विश्वास आहे. आम्ही प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा तू बाप्तिस्मा तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानाचे दुष्ट बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ. सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व टेन्शन नासूर येशूच्या नावाने निघून जात आहे. निराशा निघून जात आहे. वेगवेगळ्या समस्या निघून जात आहे. दुष्टात्म्याच्या बंधनाने पिडलेल्या सर्व समस्या निघून जात आहेत. प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या वचनातून तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. आणि ही रात्रीची वेळ, ही पहाटची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझा गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद ईश्वर देवा. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देवा, आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याच्या वचनानुसार चालण्यासाठी सहाय्य करो. सर्व उन्हापासून, सर्व आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून देवा आपल्या सर्वांचं रक्षण करो. दुष्टात्म्यांपासून आपलं संरक्षण करो. आमेन.